हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त आलूच्या वड्या पाहणार आहोत। एकदम कुरकुरीत आणि पटकनी होता। त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि एक आल्याचं तुकडं, थोडासा लसूण, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच ओवा। आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरमधून फिरून घेतलं मी। 1.5 वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी तीळ घेतले, चवीपुरतं मीठ घालूया, अर्धा चम्मच हळद, गावरान हळद आहे तर अर्धा चम्मचच घेतली, आणि जे हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे मिक्सरमधून काढलेला तो टाकू। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करू। एकदम पटकन होता, काहीच वेळ लागत नाही आणि खायला अतिशय टेस्टी लागता। आणखी थोडंसं पाणी टाकते, असं सर्व हे मिक्स करून घेते। आता हे बघा, हे असं बॅटर तयार करून घेतलं मी। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं, एवढं पण नाही पातळ करून घ्यायचं, असं थोडंसं घट्टच ठेवू। आता हे आळूचे पानं घेतले, आता हे बांधलेले आहे, पहिले कैचीने कट करून घेते। पहिल्यांदाच मी आलूच्या वड्या बनवत आहे। आजपर्यंत मी कधीच बनवल्या नाही आहे। माझ्या चॅनलवर पण तुम्ही बघू शकता, घरी पण जास्त बनवत नाही। हे आणले तर म्हटलं चला व्हिडिओ बनवून घेऊ। आता हे स्वच्छ धुवून घेते, माती वगैरे लागलेली असते। आता हे धुवून घेतले मी। आता जो मागचा भाग आहे असं चाकूने थोडा कट करून घेते, म्हणजे घडी पडायच्या वेळेस व्यवस्थित पडीन। आता याचे सर्वेचे असं हा मागचा भागचं हे कट करून घेतलं। आता एक परात घेतली, त्याच्यावरती हे पान ठेवलं। आता जे बेसनचं जे बेटर आहे ते असं व्यवस्थित लावून घ्यायचं, जास्त लावायचं। पूर्ण पानाला लावून घेते। आता दुसरं एक पान ठेवते याच्यावरती मागच्या साईडनं, आणि याला पण व्यवस्थित असं लावून घेते। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल। आता आणखी एक पान घेतलं छोटं, याच्यावरती पण असं लावून घेते व्यवस्थित। आता याची आपण अशी घडी पाडून घेऊया। खाली पोरं खेळत आहे तर थोडासा मुलांचा आवाज येईल तुम्हाला, आणि असं गोल गोल करून याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। आता असेच सर्व असे रोल तयार करून घेते, व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं, आणि बेसनचे आणि ते असं खुलत पण नाही, व्यवस्थित पॅक होते। तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशी याला एक धागा वगैरे थोडासा बांधून घेऊ शकता मधामध्ये। आता हे सर्व बनवून घेतले मी। गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये पहिलेच पाणी गरम करायसाठी ठेवलं, आणि चाळणी ठेवली दळण करायची, त्याच्यावरती हे ठेवले। आता हे आपल्याला झाकण ठेवून 15 मिनटं नाहीतर 10 मिनटं वाफवून घ्यायच्यात। आता मी हे 15 मिनटं वाफवून घेतले मध्यम गॅसवरती। हे काढून घेते। आता हे गरमच आहे पण कट करून घेते। तुम्हाला वाटलं तुम्ही जास्त पानं ठेवू शकता, म्हणजे एकदम मोठे आणि असे चवडे चवडे येतील। मी 3च पानं ठेवले तरी बघा हे छान असे रोल तयार झाले, खुलले पण नाही। आता हे सर्व असे कट करून घेते, नंतर आपण यांना तळून घेऊया। आता हे सर्व कट करून घेतले, तेल गरम करायसाठी ठेवलं आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे टाकायच्यात। जास्त पण नाही तेल गरम होऊ द्यायचं, नाहीतर त्याचा कलर लवकरच बदलून जाते एका साईडनं। आणि तेल जेवढ्या वड्या आपल्याला तळल्या जातील तेवढंच तेल घ्यायचं, त्याचं जे तीळ वगैरे आहे ते निघून जातं, मग तेल खराब होऊन जाते। आता थोड्या टायमाने असे पलटून घेते, छान असा कलर आला की
पटकनी होत आहे, काहीच वेळ लागत नाही, खायला पण खूप टेस्टी लागतात. माझ्या घरामध्ये सर्वांनाच हे आवडल्या. आता या साईडनं आपल्याला पण मस्त असे तोडू द्यायच्यात. छान असा कलर आला की काढून घेऊ. आता काढून घेते. झाले आहेत हे, प्लेटमध्ये काढून घेते. आता आपण दुसरी बॅच टाकूया. तर अशाच थोड्या थोड्या करून हे आळूच्या वड्या आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात. जेव्हा पण व्हिडिओवर मी बोलते तेव्हा गलीतले कुत्रे भो भो करतात, नाही तर मुलं खेळतात, तर थोडा आवाज येते व्हिडिओमध्ये, तर थोडासा आवाजाला इग्नोर कर जा. तर हे सर्व वड्या मी तळून घेतल्या, खूप छान झाल्या, खायला बी छान लागतात. नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. बाय.